सर्वांनी सावध राहा, कोणीही पकडले जाऊ नका. मिस्टर प्यारे, तुमची पार्टी तर एकदम कमालच असते. पण तुम्हाला नाही वाटत तुम्ही जरा जास्तच पार्टी करता? झोप येत नाही मला. हे बरं आहे, झोप येत नाही म्हणून झोपला हा माणूस. नाही, पार्टी करणं तर माझा शौक आहे. झोप येत नाहीये मला. झोपताना गरम दुधात हळद टाकून ते प्या, म्हणजे गाढ झोप लागेल. तू कोण आहेस? मला ओळखलं नाही? आपण काल रात्रीच भेटलो होतो ना. तुझ्या घरच्यांनी तुझं काही नाव ठेवलंय की नाही? हनी. हो, योयो वाला हनी का? नाही नाही, फक्त हनी. नाही, फक्त हनी. आयुर्वेदाचार्य हनीजी. जगातले अर्धे आजार तर फक्त हे मधाने दूर करतात. तुम्हाला काही त्रास आहे का? काही नाही, झोप येत नाही मला. हा सुद्धा गंभीर आजार आहे, कळलं काय? अहो, असं कुठे बी झोपता तुम्ही? खरं सांगतोय, लक्ष द्यायला पाहिजे. झोप येत नाहीये. मी असं म्हणतोय की मला झोप येत नाहीये. पण असं बोलणं पण तर प्रॉब्लेम आहे ना. हे घ्या, 2 घोट प्या, तुम्हाला झोप येईल. अरे सर, तर तोबडीत काऊन सुद्धा उठले नाहीत. मला इथे गडबड वाटत आहे. आधी प्यारे सर तर एका टपलीत उठायचे, पण आता लाताबुक्या खाऊन सुद्धा उठत नाहीये. मला वाटतं बेसूद झाले आहेत. अरे, कोणीतरी डॉक्टरला बोलवा आणि यांचा इलाज करा, कळलं काय? काम झालं आपलं. आता जोपर्यंत हे लोक बिझी आहेत तोपर्यंत आपण एजंटला शोधूया. चल. आता तरी उठा सर, माझ्या शिफ्टचा टायमिंग सुद्धा आता संपत आलाय. ए मच्छर, चल हट. मला त्रास देणं बंद कर. कोणीतरी येत आहे, खाली बस. चल हट. हे फार्म हाऊस तर खूपच मोठं आहे. मग दुसऱ्या कुठल्या छोट्या फार्म हाऊस मध्ये जाऊन शोधूया का? अरे गाढवा, दुसऱ्या फार्म हाऊस मध्ये सिक्रेट एजंट कसा काय मिळेल? बोलूया, पण ते तर आपल्याला शोधल्यावरच कळेल ना. कोण आहेत तुम्ही आणि इथे काय करतायत? आम्ही वॉशरूम शोधतोय. वॉशरूम इथे नाही, बाहेर आहे. असं का? पण त्यांनी तर आम्हाला आतमध्ये पाठवलं. कुठे? तिथे. चल लवकर. मला माहितीये. आता तू विचारशील ना की आम्ही कोण आहोत आणि इथे काय करतोय म्हणून. आम्ही वॉशरूम शोधत आलोय आणि आम्हाला त्या लोकांनी आत पाठवलंय. ही तर चिटिंग आहे.
तू आतापर्यंत बेशुद्ध व्हायला हवं होतस. थांब, तुला आत्ताच बेशुद्ध करतो मी. अरे आपण तर अडकलो. आणि मार्याना चल भाऊराया, आता आपण एजंटला शोधूया. हे फार्म हाऊस तर खूपच मोठं आहे. असंच शोधत राहिलो ना तर नक्की सकाळ होईल. तू या बाजूला बघ आणि मी तिथे जातो. सापडला का? नाही भाऊराया. इथे एवढी सिक्युरिटी आहे म्हणजे एजंट M3 नक्की इथेच असणार. तो बघ, मला वाटतं हाच एजंट M3 आहे. थँक्स. अगदी योग्य वेळात येऊन तुम्ही मला वाचवलं. लगेच माझ्यासोबत हेडक्वार्टरला चला. पण इथून बाहेर निघणार कसं? बाहेर सिक्युरिटी टाईट आहे. ते लोक तुला ओळखतील. घाबरू नका, ही हॅट आहे ना. फ्लाइंग मोड ऑन करा. जोरदार आणि पोपटला पण हेडक्वार्टरला बोलवून घे. M3 प्यारे सिंगचा प्लॅन काय आहे? लवकर सांग, पळता पळता. यांना पळता पळता असं म्हणायची सवय आहे. तू मात्र आरामात सांग. हा, प्यारे सिंग जगाला दाखवण्यासाठी बिझनेसमॅन आहे, पण तो खूप मोठा डॉन आहे आणि त्यांनी स्वतःला जगातला सर्वात मोठा डॉन बनण्यासाठी एक खूप भयानक प्लॅन बनवला आहे. पण तो प्लॅन काय आहे? त्यांनी स्वतःच्या लॅब मध्ये एक खूप मोठी गन बनवली आहे ज्याची रेंज 10 किलोमीटर आहे. त्यांनी गॅस सोडून तो पूर्ण शहराला बेशुद्ध करेल. याला झोप येत नाही म्हणून संपूर्ण शहराला झोपवायला निघाला काय? वेडाच आहे हा. पण त्याला असं काय करायचंय? म्हणजे तो पूर्ण शहराला लुटून पळू शकेल पळता पळता. कुठे पळणार आहे तो? फलटण, काय? फॉरेन. असं झालं तर अख्ख्या शहराची वाट लागेल. सगळ्या बँका साफ होतील. आपण काही करून त्याला अडवलं पाहिजे. मित्रांनो, तो आज रात्रीच ही चोरी करणार आहे. आणि ही हॅट मला दे आणि सर्वांनी माझ्यासोबत चला. चला, मला त्याच्या लॅबचा पत्ता माहिती आहे. आता आपण संपूर्ण शहराला झोपवू. झोप येत नाहीये मला. बॉस उठा, हा झोपायचं नाही, झोपण्याचा टाइम आहे. सगळ्यांनी अँटीडोट घेतलंय ना? नाहीतर गॅसमुळे आपण सगळे झोपी जाऊ. तसंही आम्ही मारून मारून तुम्हाला झोपवायला चालू आहे. मारा यांना. सॉरी. Oh,
अरे जी गनने फायर करा, हे सगळे झोपी जातील, सगळेच्या सगळे हा? बने थांबव त्याला, पळता पळता. मनी प्यारे फायर करणार आहे, कळलं काय? झोप येत नाहीये मला, पण आता येते. कोणीतरी उठवा या कुंभकर्णाला. अरे उठ उठ. अरे कोणीतरी त्याला थांबवा, पळता पळता. तो रडार तोडून टाका. रडार तोडलं म्हणून काय झालं? मी सगळ्यांना मॅन्युअली झोपवू शकतो. झोप येत नाहीये मला. हा? ईश, मारा यांना, कोणीही पळून जाता कामा नये. ईश. ही घे छत्री, पावसात कामाला येईल ना. शाबास मुलांनो, तुम्ही खूप मोठा गुन्हा घडण्यापासून आणि थांबवलाय. तो सुद्धा पळता पळता, कळलं काय? हा? ओश, ही घ्या, आता हिची गरज उरलेली नाही. मी जगातला सर्वात मोठा गुन्हेगार होता होता राहिलो. झोप येत नाहीये मला. ईश, उठ रे, आता जेल मध्ये जाऊन झोप. जा, तुरुंगात खूप छान झोप येईल तुला, पळता पळता. एकदम बरोबर सजेशन आहे. पळता पळता दमलास ना की तुला गाढ झोप लागेल. तसही तुला जरा जास्तच झोप येते नाही का? हो बरोबर बोललास, झोप येत नाही मला. ईश, अरे हा परत झोपला.